गडचिरोली जिल्ह्यातून पुन्हा गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तीच्या कळपानं पुन्हा हैदोस घालायला सुरुवात केली आहे। त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे। यातच हत्तीच्या कळपानं अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बबराभाटी परिसरातील धान पिकांसह पोल्ट्री फार्मचं मोठं नुकसान केलंय। 6 महिन्यांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात हत्तींच्या कळपाची एंट्री झाली आहे। हे हत्ती गडचिरोली जिल्ह्यातून आले आहे। या कळपानं जिल्ह्यात दाखल होताच भरनोली परिसरातील शेती पिकांचं नुकसान केलंय। त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा खैरी सुकळी बराभाटी मार्गे वळवला असून या कळपानं शेत शिवारात चांगलाच धुमाकूळ घातलाय। हत्तीच्या कळपानं कवठा बोळद मार्गे काली माती जंगलाकडे कूच केल्याची माहिती आहे। या 20 ते 22च्या समूहात असलेल्या हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा मार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात दाखल झाला। ऐन धान मळणीच्या दिवसात हत्तींचा कळप दाखल झाल्यानं शेतकऱ्यांसह वन विभागाला धडकी भरली आहे। या हत्तींच्या कळपानं राजोली भरनोली येथील शेत शिवारात धान पिकांची नासधूस करून हत्तीचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला होता। तर हत्तीचा कळप हा पुन्हा अर्जुनी मोरगाव तालुक्यात दाखल झाला असून बाराभाटी इथं शेतकऱ्यांचे पॅक हाऊस आणि गांडूळ खत इमारतीची नासधूस केली आहे। या इमारतीमध्ये ठेवलेल्या धानाच्या पोत्याचंही नुकसान केलंय। तसेच शेतात असलेल्या पोल्ट्री फार्मची देखील नासधूस केली आहे। यामुळे जंगली हत्तींच्या कळपापासून सावध राहण्याच्या सूचना वन विभागानं दिल्या आहेत।